अपडेट्स आपण वेगवेगळे पाहतोय। सांगोल्यातून शहाजी बापू पाटील हे आघाडीवर आहेत। महत्त्वाची अपडेट खरं मगाशी शेकापा आघाडीवर होती, आता पुन्हा एकदा सांगोल्यातून शहाजी बापू पाटील आघाडीवर आलेले आहेत। सांगोल्यातून शहाजी बापू पाटील आघाडीवर, शिंदेच्या शिवसेनेचे एक आमदार, एक आत्ताचे महत्त्वाचे नेते सांगोल्यातून शहाजी बापू पाटील आघाडीवर। सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख भाजपचे आघाडी घेताना दिसत आहेत। ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांनी आघाडी घेतलेली आहे। महत्त्वाची अपडेट, गणेश नाईक यांची आघाडी ऐरोली मतदारसंघातली। नागपूर मध्यमधून भाजपचे मोहन मते यांची ही आघाडी आपण पाहू शकतोय। भाजपचा हा कौल सध्या नागपूर मध्यमध्ये जाताना दिसतोय। मोहन मते यांची ही आघाडी आपण पाहू शकतोय। आणि आता आपण महाराष्ट्राच्या विभागवार कोणाचा कसा प्रतिसाद मिळालेल्या पक्षांना आपण पाहूयात ग्राफिक्सद्वारे। पाहूया सध्या जर का मराठवाड्याची गोष्ट केली तर मविया 8 जागांवर, तर महायुती तब्बल 32 जागांवर आहे। 46 पैकी 32 जागांवर महायुती, 8 जागांवर मविया। मराठवाडा तो जो जरांगे पाटलांचा सोयाबीनचा सगळा प्रश्न, त्याच्यामध्ये महायुतीला यश मिळताना बघतायला मिळते आपल्याला। 32 जागांवर महायुती आघाडीवर। याशिवाय आपण जर का गेलो मुंबईमध्ये 36 जागांसाठी मविया 10 जागांवर, तर 13 जागांवर महायुती आघाडीवर आहे। अर्थात मवियाने इथे जोरदार टक्कर दिलेली आहे महायुतीला। 3 जागांचा मात्र फरक आहे। महायुती 13 जागांवर आघाडीवर आहे। पुन्हा एक हेलिकॉप्टर ब्रेकिंग येते। कोणती बातमी घेऊन आले हेलिकॉप्टर आपण बघूया। दुसऱ्या फेरीतही महेश सावंत सध्या आघाडीवर दिसत आहेत। दादर माही महेश सावंत आघाडीवर आहे। मतदारसंघात चुरशीचा सामना झालेला होता। अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांची पिछाडी कायम दिसते आणि महेश सावंत यांची आघाडी आपण पाहू शकतो। सदा सरवणकर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते। तिरंगीची लढत या मतदारसंघात होती। सदा सरवणकर, अमित ठाकरे हे पिछाडीवर आहेत। दुसऱ्या फेरी अखेर महेश सावंत यांची आपण आघाडी। माही मतदारसंघ हाय व्होल्टेज असा सामना।